नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे मॅथमॅटिक्स ट्युटोरियल या चॅनलवरती आणि आपण पाहतोय इंटिग्रेशन. ओके, आणि आपला एक्सरसाइज चाललेला आहे 3.2a आणि क्वेश्चन नंबर आपण 2 नंबरचा पाहतोय. ठीक आहे, तर काही रिमेनिंग एक्झाम्पल राहिलेले आहेत. ओके, तर काही जे रिमेनिंग क्वेश्चन्स आहेत ते काय तर लाईक सबस्टिट्यूशन मेथड आहे आणि काही डायरेक्ट काय करायचे तुम्हाला फॉर्म्युले यूज करायचे आहेत. ओके, तर जो क्वेश्चन नंबर जो 1 आहे तो आपण पाहूया. तर इंटिग्रेशन आपण करणार आहोत क्वेश्चन नंबर 1. ओके, तर इंटिग्रेशन काय दिले आपल्याला तर cos 3x. ओके, आणि मायनस काय दिले तुम्हाला cos 4x आणि डिवाइड मध्ये आपल्याला दिलेले आहे sin 3x आणि प्लस दिले आपल्याला sin 4x dx. ओके, आता थोडंसं ऑब्झर्वेशन जर असं केलं तर काय थे मल्टिपल आणि समचं काय ट्रिगोनॉमेट्री आहे त्याचं आपण प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट करू शकतो इझिली. ओके, मग असे कुठले फॉर्म्युले आहेत वो तर cos a असं मी म्हटलं, सपोज cos a आणि cos मायनस काय म्हटलं cos b. ओके, तर काय फॉर्म्युला हो मायनस प्रोडक्ट मध्ये असतो. मग मायनस काय असतो 2 टाइम्स काय असतो sin आणि काय असतो a प्लस b आणि डिवाइड बाय काय असतो 2 आणि इनटू काय असतो इथं ऑल्सो sin असतो आणि काय असतो a मायनस b डिवाइड बाय काय असतो 2. तर आपण काय घेतले निगेटिव्ह साइन काय घेतले आउटसाइडला घेतले sin असतो. ओके, आणि जर दुसरा फॉर्म्युला आहे बघा sin a आणि प्लस जर sin b असेल तर इज इक्वल टू काय असतो तर 2 टाइम्स sin काय असतं तर a प्लस b आणि डिवाइड बाय 2 आणि इनटू इथं काय असतो cos असतो. लक्षात घ्या काय असतो साइनला sin इथं असेल तर काय असतं sin आणि काय असतं cos असतं आणि काय असतं a मायनस b डिवाइड बाय काय असतो 2. ओके, म्हणजे हा फॉर्म्युला मी काय करणार आहे यूज करणार आहे. ओके, मग देअरफॉर इक्वेशन बिकम्स काय होईल जर हा फॉर्म्युला मी यूज केला cos a मायनस cos b साठी तर काय येईल मायनस 2 टाइम्स काय येईल sin a प्लस. आता a कन्सिडर काय करणार तुम्ही याच्यातला 3x a काय करायचा कन्सिडर करायचा आणि 4 जो bx आहे तो काय करायचा काय करायचं बी कन्सिडर करायचा. म्हणजेच काय लिहितं तुमचं 3x आणि प्लस काय येणार तुमचं 4x आणि डिवाइड बाय काय लिहितं 2 येईल. ओके, त्यानंतर इनटू ओके त्याच्यानंतर इनटू साइन. आता साइन a मायनस b म्हणजेच घेणार 3x मायनस काय घेणार मी 4x घेणार आणि डिवाइड बाय काय घेणार 2. ओके, आता ह्याला डिवाइड थ्रू आउट. ओके, आता ह्याला डिवाइड थ्रू आउट मी काय करणार साइन a प्लस साइन b चा फॉर्म्युला काय करणार एस डिनॉमिनेटर मध्ये यूज करणार. ओके, मग आता फॉर्म्युला काय येईल माझा 2 साइन काय येईल a प्लस b म्हणजेच काय 3x प्लस काय येणार 4x आणि डिवाइड बाय काय असणार 2. यस, त्यानंतर काय येईल आपला cos येईल आणि इथं काय येईल तुमचा 3x मायनस काय येईल 4x डिवाइड बाय काय येईल 2 आणि इथं काय असणार तुमचं dx. ओके, मग देअरफॉर सिम्प्लिफिकेशन प्रोसेस काय होईल निगेटिव्ह साइन त्यानंतर 2 साइन आता 3x प्लस काय येणार 4x म्हणजे किती येईल तुमचा 7x डिवाइड बाय काय असणार 2 असणार का. येस, ओके, त्यानंतर इनटू साइन. आता हा साइन काय येईल आपला निगेटिव्ह म्हणजे निगेटिव्ह काय येईल x बाय काय येईल 2 येईल. ओके, आणि डिवाइड होल ह्याला काय येईल तुमचं 2 साइन काय येणार आहे परत काय येईल तुमचा 7x बाय 2 ऑल्सो ॲडिशन. त्यानंतर इनटू इथं कॉस काय येईल तुमचा निगेटिव्ह म्हणजे मायनस x बाय काय येईल 2 आणि इथं काय येईल तुमचा dx. ओके, गॉट इट, इथपर्यंत प्रोसेस समजली. ओके, आता ह्यातलं काय होईल 2 साइन x आणि 7x बाय 2 आणि ऑल्सो 2 साइन 7x बाय 2 काय होईल गेट कॅन्सल. मग देअरफॉर इंटिग्रेशन काय येईल मायनस काय येईल आपलं फक्त साइन काय येईल आता मायनस x बाय 2 आणि डिवाइड काय येईल तुमचं कॉस काय येणार आहे मायनस काय येईल x बाय 2 आणि काय लिहितं तुमचं dx. ओके, देअरफॉर आता बघा तुम्हाला एक युजफुल फॉर्म्युला माहिती आहे. जर निगेटिव्ह अँगल म्हणजेच काय cos मायनस थीटा असला तर काय असतो तो ऑलवेज काय असतो पॉझिटिव्ह असतो आणि साइन जर निगेटिव्ह अँगल असेल तर काय असतो तो निगेटिव्ह काय असतो साइन थीटा. ओके, म्हणजे हे पण 2 फॉर्म्युले ऑलरेडी आपल्याला पाठीमागे आपण पाहिलेला आहे. ठीक आहे, येस, म्हणजे हे जर 2 फॉर्म्युले इथं ॲप्लिकेबल केले तर आपलं इंटिग्रेशन काय लिहू मग देअरफॉर इथं मी लिहितो इंटिग्रेशन. ओके, निगेटिव्ह साइन आहे म्हणजे निगेटिव्ह काय येणार तुमचा साइन काय येईल x बाय 2 येईल आणि काय येईल कॉस तुमचा काय येईल पॉझिटिव्ह x बाय काय येईल 2 येईल. ओके, आता ह्याच्यामध्ये लक्षात घ्या निगेटिव्ह साइन काय होईल गेट कॅन्सल म्हणजे मायनस मायनस काय होणार आहे प्लस होऊन जाईल. बरोबर का, व्हॉट इट. मग साइन x बाय 2 आणि डिवाइड x बाय 2 म्हणजेच काय टॅन x बाय 2 असतं. बरोबर, मग इंटिग्रेशन काय नाही तर तुमचं टॅन काय येणार x बाय 2 आणि dx. ओके, बरं आता हे टॅनचं इंटिग्रेशन तुम्हाला ऑलरेडी झालेलं आहे का नाही तर इंटिग्रेशन ऑफ टॅन आणि जर आपण त्याला फंक्शन असं म्हणूया dx इज इक्वल टू असं असेल तर काय असते लॉग काय असतं तुमचं सेक आणि काय असतं फंक्शन असतं आणि प्लस सी आणि इथं काय असतं डिवाइड बाय काय असतं त्याचं डेरिव्हेटिव्ह त्या काय करायचं आपल्याला फंक्शनचं घ्यायचं. बरोबर का, व्हॉट इट. म्हणजेच इथं काय येईल तुमचं मग लॉग मध्ये काय येईल सेक काय येईल इथं यस x बाय 2 आणि मॉड कम्प्लीट आणि प्लस काय येणार सी आणि डिवाइड बाय काय येणार x बाय 2चं डेरिव्हेटिव्ह काय येईल तुमचं 1 बाय 2 येईल म्हणजे इथं काय येईल 1 बाय 2 आणि मग 2 कुठे जाईल न्यूमरेटरला म्हणजे काय येणार 2 लॉग काय येणार तुमचं सेक आणि काय येईल x बाय 2. ओके, आणि मॉड काय येईल कम्प्लीट आणि सी आणि हे काय झालं माझं फायनल सोल्युशन. ओके, व्हॉट इट. तर असं काय आहे सिंपल एक्झाम्पल आहे आणि हे काय झालं आपलं फायनल आन्सर. ओके, चला व्हॉट इट नोट डाऊन करून घ्या क्विकमध्ये. यस,
आता क्वेश्चन नंबर आपण 4th पाहणार आहोत. ओके, तर क्वेश्चन नंबर जो आपल्याला 4th दिलेला आहे तो काय दिलाय तर इंटिग्रेशन dx अपॉन दिले sin x इंटू cos x प्लस 2 cos स्क्वेअर x. ओके, आता हिचं आपल्याला काय करायला लागेल थोडंसं सिम्प्लिफिकेशन प्रोसेस करूया आपण. जर मी काय केलं डिवायडिंग थ्रू आउट न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटरला बाय cos स्क्वेअर x केलं तर काय cos स्क्वेअर x चं कन्वर्ट काय होईल sec स्क्वेअर x मध्ये होईल आणि इथे काय सिंगल cos x आहे. ओके, त्याच्यातला cos स्क्वेअर x एक गेला तर काय राहील sin अपॉन cos x राहील म्हणजे tan x येईल बरोबर. ओके, मग tan x चं डेरिव्हेटिव्ह काय असतं sec स्क्वेअर x असतं म्हणजे मी इथं सबस्टिट्यूशन मेथड एकदम इझिली काय करू शकतो यस पुट अप करू शकतो. ओके, म्हणजे इथं मी काय म्हणतो डिवायडिंग, लक्षात घ्या डिवायडिंग थ्रू आउट. ओके, डिवायडिंग थ्रू आउट बाय cos स्क्वेअर x. ओके, दॅट्स मीन बोथ, याचा अर्थ काय बोथ डिनॉमिनेटर अँड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. ओके, मग देअरफॉर इक्वेशन बिकम्स काय होईल तर dx अपॉन काय लिहितं तुमचं cos स्क्वेअर x येईल आणि डिवाइड इथं काय येईल तुमचं sin x इंटू काय येईल cos x, त्यानंतर प्लस ह्याला पण डिवाइड काय येईल तुमचं cos स्क्वेअर x, त्यानंतर 2 cos स्क्वेअर x आणि ह्याला पण डिवाइड आल्सो काय येणार तुमचं cos स्क्वेअर x. गॉट इट. ओके, मग 1 अपॉन cos स्क्वेअर x म्हणजेच काय असतं sec स्क्वेअर x असतं का येस. ओके, म्हणजे इथं टर्म सिम्प्लिफिकेशन काय येईल माझी sec स्क्वेअर x आणि काय येईल dx. ओके, आता डिवाइड बाय आता ह्याच्यामध्ये sin x ह्याच्यातला cos x एक टर्म काय जाईल cos x गेट कॅन्सल आणि sin x अपॉन cos x म्हणजेच काय तुमचं यस tan x येईल आणि प्लस फक्त इथं काय येणार 2 cos स्क्वेअर गेट काय होईल कॅन्सल. ओके, आता tan x डेरिव्हेटिव्ह इथं आलं का यस. मग जिथं काय म्हणतो मी बाय युजिंग सबस्टिट्यूशन मेथड असं म्हटलं तरी काय हरकत नाही, बाय युजिंग सबस्टिट्यूशन मेथड. ओके, बाय युजिंग सबस्टिट्यूशन मेथड मी तर काय करतो पुट काय करतो तर tan x डायरेक्ट 2 बरोबर इथं t पुट केलं तरी काय हरकत नाहीये. ओके, मग tan x चं डेरिव्हेटिव्ह काय असतं तुमचं sec स्क्वेअर x dx असतं आणि इज इक्वल टू काय माझी टर्म येणार dt येणार का यस. ओके, म्हणजेच काय येईल आता हे इक्वेशन माझं बिकम्स कसं होईल मग देअरफॉर इंटिग्रेशन काय येईल t आणि अपॉन काय येणार आपलं सॉरी dt आणि आपण काय येणार फक्त t येईल का यस. ओके, मग देअरफॉर आता तुम्हाला माहिती आहे फॉर्म्युला युजिंग. ओके, काय असतं इंटिग्रेशन dx अपॉन x म्हणजेच 1/x थोडक्यात. ओके, 1/x dx इज इक्वल टू काय असतं लॉग ऑफ काय असतं x आणि मॉडमध्ये काय असतं प्लस c असतं. ओके, म्हणजे माझं हे सोल्युशन पण कशामध्ये येणार मग लॉग ऑफ काय येईल t आणि प्लस काय असणार c. ओके, मग देअरफॉर मी काय म्हणतो बॅकपुट t ची किंमत आपण काय पुट केली होती तर tan x प्लस काय केली ती 2 पुट केली होती बरोबर. मग देअरफॉर माझं फायनल सोल्युशन काय येईल तुमचं लॉग मध्ये काय येईल tan x आणि प्लस काय येणार 2 आणि प्लस c इज द कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. ओके, व्हॉट इट येस. चला क्विक मध्ये नोट डाऊन करून घ्या. चला आता क्वेश्चन नंबर आपण 15 पाहणार आहोत. ओके, क्वेश्चन नंबर जो 15 आहे 3 cos स्क्वेअर x इंटू काय दिले आपल्याला sin 2x dx दिलेला आहे. ठीक आहे, तर थोडंसं इथं ऑब्झर्वेशन असं केलं जर cos स्क्वेअर x आपण जर डेरिव्हेटिव्ह त्याचं जर काढलं तर ते बरोबर काय येतं sin 2x येतं का यस. गॉट इट. ओके, म्हणजे आपण इथं सबस्टिट्यूशन मेथड यूज करू शकतो. ओके यस, मग इथं म्हणतो बाय युजिंग सबस्टिट्यूशन मेथड, बाय युजिंग सबस्टिट्यूशन मेथड. ओके, मग इथं काय करणार मी पुट t इज इक्वल टू लक्षात घ्या पुट काय करणार मी यस t इज इक्वल टू काय करणार cos स्क्वेअर x यस. ओके, आता जर मी ह्याला डिफरेंशिएट केलं तर काय येईल dt अपॉन काय येईल dx आणि डेरिव्हेटिव्ह काय येईल 2 cos स्क्वेअर x. कसं लिहू शकतो आपण d बाय dx असं लिहू शकतो का यस cos स्क्वेअर x म्हणजेच cos x ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, म्हणजे इथं पॉवर फंक्शनचा रूल वापरणार म्हणजे इथं काय करणार तुमचं 2 यस cos x आणि अगेन डेरिव्हेटिव्ह तुम्ही कशाचं काढणार इथं cos x काढणार. ओके, आणि इथं काय येईल तुमचं dt बाय काय येईल dx. ओके, देअरफॉर मग काय येईल dt बाय dx इज इक्वल टू 2 cos x आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x काय येईल निगेटिव्ह काय असतं यस बरोबर sin x येईल. ओके, म्हणजे इथं काय निगेटिव्ह 2 टाइम्स काय येईल sin x इंटू काय येईल तुमचं cos x. बरं हा कशाचा फॉर्म्युला आहे तुम्हाला माहिती आहे sin कशाचा 2x चा फॉर्म्युला आहे. ओके, आणि इथं काय येईल तुमचं dt बाय dx. ओके, मग निगेटिव्ह साइन आपण काय करू यस ट्रान्सफर करू म्हणजेच काय येईल मायनस dt इज इक्वल टू काय येणार sin 2x आणि इंटू काय येईल dx. ओके, म्हणजे ही सबस्टिट्यूशन मेथड झाली का बरोबर येते यस. गॉट इट. मग आता जर हे ज्या व्हॅल्यू t इज इक्वल टू जर मी cos स्क्वेअर x पुट केलं आणि मायनस dt च्या जागेवर आपलं किंवा sin 2x dx च्या जागेवर मी काय करणार मायनस काय करणार dt पुट करणार. ओके, मग देअरफॉर इक्वेशन बिकम्स काय होईल माझं देअरफॉर इंटिग्रेशन. ओके, म्हणजे काय येईल 3. ओके, आता cos स्क्वेअर x च्या जागेवर मी पुट काय करतोय t आणि ही टर्म माझी काय येणार फक्त मायनस काय येईल dt. यस, गॉट इट.
ओके राईट. म्हणजे ते निगेटिव्ह साईन काय करतो मी यस आउटसाईडला घेतो आणि इंटिग्रेशन 3t आणि काय येणार dt. ओके मग देअरफॉर इंटिग्रेशनचा फॉर्म्युला तुम्हाला ह्याच्याशी रिलेटेड असणार माहिती आहे का? हां काय असतो फॉर्म्युला? तर इंटिग्रेशन a बरोबर dx इज इक्वल टू काय असतं a आणि डिवाइड बाय काय असतं log a आणि प्लस c इज द कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. ओके राईट. मग देअरफॉर माझं सोल्युशन काय येईल मायनस निगेटिव्ह साईन येणार 3t आणि डिवाइड बाय करणार log 3 येईल का आणि प्लस c इज द कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. ओके मग देअरफॉर इथं बॅकपुट ओके बॅकपुट t ची किंमत काय करणार मी आता ओरिजिनल पुट करणार म्हणजेच काय करणार cos स्क्वेअर x करणार. ओके मग देअरफॉर जे माझं फायनल सोल्युशन काय येईल -3 काय येईल तुमचं cos स्क्वेअर x आणि डिवाइड बाय करणार तुमचं log 3 आणि प्लस c इज द कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. ओके गॉट इट. अँड दिस इज द काय झालं फायनल सोल्युशन. यस चला नोट डाऊन करून घ्या क्विकमध्ये. तर एकदम असं काय सिम्पल आणि इजी क्वेश्चन आहे हा. ठीक आहे यस चला. आता क्वेश्चन नंबर आपण 16 पाहणार आहोत. ओके तर क्वेश्चन नंबर आपल्याला 16 दिला इंटिग्रेशन sin 6x डिवाइड sin 10x इंटू साइन काय दिलं आपल्याला 4x दिलाय. ओके तर थोडंसं इथं ऑब्झर्वेशन जर असं केलं बघा 10x आणि जर मायनस आपण 4x केलं तर बरोबर काय येते 6x येते. ओके म्हणजे इथं सिम्प्लिफिकेशन टर्म मी अशी लिहू शकतो का? ओके 10x मायनस काय लिहू शकतो 4x आणि डिवाइड बाय sin 10x आणि इंटू काय दिलं आपल्याला sin 4x dx. ओके आता आपण साइन a मायनस बीचा यस फॉर्म्युला यूज करू शकतो इथे इझिली. ओके म्हणजे काही साइन जर a मायनस बी असेल तर फॉर्म्युला काय असतो आपला तर काय असतो हां साइन काय असतो a बरोबर इंटू काय असतो cos b त्यानंतर मायनस काय असतो cos a आणि इंटू काय असतो साइन काय असतो आपला b असतो का? ओके म्हणजे हा फॉर्म्युला इथं जर मी इझिली ॲप्लिकेबल करू शकतो आणि नंतर आपण काय करतो ह्याचं सेपरेशन करू शकतो आणि इंटिग्रेशन आपण इझिली फाइंड करू शकतो आहे की नाही. मग देअरफॉर इंटिग्रेशन याचं कन्वर्ट काय येईल sin 10x हां इंटू काय ना तुमचं cos 4x त्यानंतर निगेटिव्ह साईन आता cos काय असतो पहिल्यांदा असतो म्हणजेच काय येईल cos 10x आणि नंतर काय येणार साइन काय येईल 4x. ओके आणि डिवाइड थ्रू आउट काय असणार इथं sin 10x आणि इंटू काय येणार साइन काय येईल 4x dx. ओके आता जर मी ह्याचं यस सेपरेशन जर टर्म केली तर टर्म काय येते आपली पहा तर sin 10x हां इंटू काय येणार cos 4x आणि डिवाइड बाय काय असणार तुमचं साइन हा यस 10x इंटू काय येईल साइन 4x. ओके आता इथं निगेटिव्ह साइन ओके इथं ब्रॅकेट देतो मी. ओके कॉस काय लिहितं तुमचं यस 10x आणि इंटू साइन काय येणार इथं 4x आणि डिवाइड बाय होल काय आपलं साइन 10x आणि इंटू काय आहे तुमचं साइन 4x ब्रॅकेट कंप्लीट dx. ओके आता थोडंसं ऑब्झर्वेशन करा. आता ही टर्म काय होती गेट कॅन्सल होती. ओके मग देअरफॉर इंटिग्रेशन आता इथं दोन टर्म कॉस आणि साइन फंक्शन सेमच आहे 4x आहे 4x आहे म्हणजे इथं काय आपलं cot 4x येईल. ओके आणि निगेटिव्ह साइन आता इथं टर्म काय बघा sin 4x आणि sin 4x गेट कॅन्सल होते का? ओके आणि cos 10 आणि डिवाइड काय येईल तुमचं sin 10 म्हणजेच काय येणार cot काय येईल तुमचं 10x आणि इथं काय येईल तुमचं dx. ओके मग आपल्याला माहिती आता इंटिग्रेशन कॉटचं काय असतं हां मग इंटिग्रेशन ऑफ कॉट एखादं फंक्शन जर असेल आणि dx आता फंक्शन पुढे म्हणजे काय असतं लॉगमध्ये असतं हां साइन काय येईल तर तुमचं f(x) आणि काय येईल प्लस सी आणि देअरफॉर या त्या फंक्शनचं काय असणार इथं डेरिव्हेटिव्ह आपल्याला पुटअप करायला लागेल बरोबर का? कारण इथं काय फंक्शन दिले लक्षात घ्या इथं 4x आहे आणि इथं काय तुमचं 10x आहे हे काय एक प्रकारचं फंक्शन आहे x रिलेटेड बरोबर का? गॉट इट. ओके मग देअरफॉर आपलं सोल्युशन काय येईल माझं हां लॉगमध्ये येईल. ओके साइन काय येणार साइन काय येईल 4x. ओके यस आणि डिवाइड बाय ह्या 4xचं डेरिव्हेटिव्ह काय येणार फक्त 4 येईल. ओके निगेटिव्ह साइन त्यानंतर लॉगमध्ये काय येईल तुमचं हां बरोबर काय येईल साइन काय येणार तुमचं 10x आणि डिवाइड ह्याला काय येईल ऑल्सो यस 10 येईल. ओके आणि प्लस सी इज द कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. गॉट इट. ओके तर असं आपण सोल्युशन लिहू शकतो. ओके चला नोट डाऊन करून घ्या क्विकमध्ये. यस असे सिम्प्लिफिकेशन प्रोसेस एकदम इजी आहे एक नाही. यस चला आता नेक्स्ट क्वेश्चन नंबर आपण 17 पाहणार आहोत. ओके आपल्याला दिले इंटिग्रेशन साइन x इंटू कॉस क्यूब एक्स डिवाइड 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स dx दिलेलं आहे. ओके तर थोडंसं ऑब्झर्वेशन केलं टर्म तर इथं वरती टर्म मल्टिपलमध्ये आहे. ओके म्हणजे कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह तर प्रेझेंट आहे का तर आहे. ओके म्हणजे आपण इथं सबस्टिट्यूशन मेथड यूज करू शकतो हां मग बाय युजिंग सबस्टिट्यूशन मेथड. ओके बाय युजिंग सबस्टिट्यूशन मेथड पुट मी काय करतो t इज इक्वल टू यस t इज इक्वल टू कॉस एक्स. ओके मग देअरफॉर ह्याला जर यस मी डिफरेंशिएट केलं तर ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय लिहू तुमचं हां dt आणि काय येईल dt बाय dx आणि मायनस काय येणार तुमचं साइन एक्स. ओके मग देअरफॉर निगेटिव्ह साइन आउटसाईडला घेतो आणि इथं फक्त काय येईल तुमचं साइन एक्स आणि इंटू काय येईल dx येईल का यस. ओके म्हणजे साइन एक्स dxच्या जागेवर मी पुट काय करू शकतो मायनस dt आणि जिथं जिथं कॉस आहे तिथं मी काय करणार पुट t. ओके मग देअरफॉर मेन इक्वेशन आपलं काय होईल ओके मेन इक्वेशन काय होईल तर निगेटिव्ह साइन
मायनस इथं काय तुमचा टी क्यूब आणि इथं काय डी टी. ओके, आणि डिवाइड काय 1 प्लस काय येतं तुमचं टी स्क्वेअर. ओके, आता जो लक्षात घ्या इथं जो डिनॉमिनेटरला पार्ट आहे 1 प्लस टी स्क्वेअर, मी जर वरती ॲडजस्ट केला तर क्वेश्चन आपला इझिली होऊन जाईल. यस. ओके, मग जर मी यस टी क्यूब ॲडजस्ट करतो म्हणजे काय येणार इथं टी स्क्वेअर प्लस टर्म 1 घ्यायचं लागेल आपल्याला. ओके, आता लक्षात घ्या इथं जर टीनं मी मल्टिपल केलं तर बरोबर काय येते टी क्यूब येते. ओके, आणि इथं प्लस काय येते परत टी येते आणि परत आपल्याला सबस्ट्रॅक्ट काय करावं लागेल टी करावं लागेल, कारण एक्स्ट्रा एक टी येतो. लक्षात घ्या टी क्यूब प्लस टी येत आहे आणि त्यातून परत एक टी काय करावं लागेल सबस्ट्रॅक्ट करावं लागेल आणि डिवाइड करायला मग परत आपलं टी स्क्वेअर प्लस 1 ही टर्म असली तरी काय हरकत नाही, इथं काय येईल आपलं डी टी. ओके, इथपर्यंत प्रोसेस लक्षात आली. ओके, आता आपण काय करूया ह्या टर्मचं सेपरेशन करूया. ओके, मग देअरफॉर काय येईल मायनस इंटिग्रेशन काय येईल टी स्क्वेअर प्लस 1 आणि डिवाइड बाय काय येईल टी स्क्वेअर प्लस 1 आणि इथं काय घेतो मी डी टी. ओके, आता हे मायनस मायनस काय होणार तुमचं प्लस होईल. ओके, मग देअरफॉर इंटिग्रेशन काय येईल टी अपॉन काय येईल टी स्क्वेअर प्लस 1 आणि काय येईल डी टी. ओके, आता थोडंसं ऑब्झर्वेशन करा. आता इथं टर्म काय होती तुमची, ही टर्म काय होती इथं कॅन्सल होती का. यस. ओके, कॅन्सल होती. मग देअरफॉर इंटिग्रेशन काय येते पहा मायनस. ओके, इंटिग्रेशन काय येईल तुमचं फक्त टी आणि इथं काय येईल डी टी. ओके, आणि इथं काय येईल प्लस. आता 1/2 काय करतो मी ॲडजस्ट करतो आणि काय येईल टी स्क्वेअर प्लस 1 काय येईल डी टी. ओके, आता 1/2 काय ॲडजस्ट केला तर टी स्क्वेअर प्लस 1चं जर डेरिव्हेटिव्ह आपण काढलं तर काय येतं बरोबर 2t येतं. ओके, म्हणजे ते कुठं न्यूमरेटरला बरोबर काय आहे प्रेझेंट आहे. ओके, मग देअरफॉर मायनस ह्याचं काय आपलं टी स्क्वेअर बाय 2 इंटिग्रेशन येईल का. यस. ओके, आणि प्लस काय येईल इथं 1/2. आता जर हे काय झालं तुमचं बघा दिस इज द एफ डॅश टी म्हणजे तिचं डेरिव्हेटिव्ह आहे आणि हे काय तुमचं एफ ऑफ टी आहे. ओके, म्हणजे हे फंक्शन काय टी रिलेटेड आहे म्हणून मी याला काय म्हणतो एफ ऑफ टी आणि हे काय म्हणतो आपण एफ डॅश टी म्हणजे त्याचं डेरिव्हेटिव्ह तर काय प्रेझेंट आहे. मग असं असेल तर फॉर्म्युला काय असतो तर इंटिग्रेशन एफ डॅश एक्स अपॉन एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू काय असतो लॉग ऑफ काय असतो एफ ऑफ एक्स प्लस काय असतो सी असतो. ओके, मग हा फॉर्म्युला इथं मी जर यूज केला तर काय येईल आपलं इथं एफ ऑफ काय येईल टी म्हणजेच काय येईल तुमचं एफ ऑफ टी म्हणजे टी स्क्वेअर प्लस काय येईल 1 आणि प्लस काय येईल सी. ओके, आता इथं बॅकपुट काय करतो मी टीची किंमत बॅकपुट करतो. ओके, मग बॅकपुट टी इज इक्वल टू काय करणार मी कॉस स्क्वेअर एक्स पुट जर केलं तर आपलं जे फायनल सोल्युशन काय येईल मग देअरफॉर मायनस काय येईल तुमचं कॉस स्क्वेअर एक्स डिवाइड बाय 2 त्यानंतर प्लस 1/2 लॉगमध्ये काय येईल तुमचं यस कॉस स्क्वेअर एक्स आणि प्लस काय येईल 1 आणि प्लस काय येईल सी इज द कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. गॉट इट. ओके, आणि म्हणजे हे काय झालं माझं फायनल सोल्युशन. ओके, आलं का लक्षात. यस. चला, आजचं लेक्चर तुम्हाला यस आवडलं असेल तर नक्की काय करायचं लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही. ओके, तर थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. यस.